मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी रामेश्वर बद्दर, नांदेड येथून शेतकरी संघटनेचे नेते इंजिनियर शरद जोशी यांचे खंदेश समर्थक आणि थिंक टँकचे प्रमुख गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांना आपण भेटत आहोत. हंगरगेकर साहेब नमस्कार. शेती जगली पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे? आपण म्हटलात शेती जगली तर शेतकरी जगेल, तर शेती जगली पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे? तर मी माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो आणि समितीमध्ये मी मांडलेलं आहे की पूर्वीच्या सिनेमामध्ये एखाद्या गर्भोदर स्त्रीचा ऍक्सिडेंट वगैरे झाला आणि तिला एकदम ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि मधून डॉक्टर येतो आणि घरच्या लोकांना विचारतो की मुलाला वाचवायचं का आईला वाचवायचं. त्यावेळी घरचे लोक निर्णय घेतात, कोणी आईला म्हणतं कोणी मुलाला म्हणतो. तो विषय सोडा, पण तो विषय असा आहे की आईला वाचवायचं का मुलाला. या ठिकाणी आई जर शेती असेल आणि मुलगा जर शेतकरी असेल तर माझं म्हणणं आहे की आईला वाचवलं पाहिजे. का तर आई वाचेल तर पुढं मूल होऊ शकेल. ज्या मुलांनी दुनियाच बघितली नाही किंवा जो मुलगा आईमधून निर्माण होतो, तर आई वाचली तर मुलगा वाचेल आणि मुलगा जरी वाचला तर आई विना तो वाचण्याची शक्यता कमी तयार होते. त्यामुळे आईला वाचवलं पाहिजे. तसं शेतीला वाचवण्याची गरज आहे. आज शेतीवर माणसाची लोकसंख्या जास्तीत जास्त झालेली आहे, पर्टिक्युलरली हिंदुस्थानमधली, आणि 70% लोक देशामध्ये कमीत कमी लोक शेतीवर आहेत ते देश श्रीमंत देशाकडे आहेत. आणि ज्या देशात बिलकुल शेती करत नाहीत असे स्वित्झर्लंड सारखे देश अतिश्रीमंत आहे. याचा अर्थ शेतीवरची लोकसंख्या जोपर्यंत कमी होत नाही, शेतीवरचा बोजा जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत भारतीय शेती चांगली होऊ शकत नाही असं शरद जोशी म्हणायचे आणि आम्हीही म्हणतो. आणि म्हणून हा 50% आहे, आज गृहीत धरू 50 ते 65% लोक शेतीवर आहेत. हा आकडा 12%च्या आत यायला पाहिजे. जसं अमेरिकेमध्ये फक्त 100% लोकांपैकी फक्त 2% लोकांजवळ शेती आहे आणि 2% लोक शेतीवर उरलेले, बाकी सर्व लोकांनी शेती सोडून इतर धंद्यामध्ये केलेले. मग इथं काय झालं असं की शेती वाचवायची का गरज आहे, शेतीवरचा बोजा कसे कमी करण्याची गरज आहे? कारण शेती ही इकॉनॉमिकली व्हायबल असल्याशिवाय शेती हा धंदा फायद्याचा होणार. धंदा फायद्याचा होणे म्हणजे काय? कोणी त्या समजा 1 एकर शेती निवडली आपण, या 1 एकर शेतीवर जो कोणी जाईल तो फायद्यात राहील, त्याचा धंदा फायद्याचा होईल. असा ज्या दिवशी आकडा येईल त्या दिवशी कोणी शेती करायला जाईल आणि मग शेतीमध्ये आहे त्या शेतीतल्या लोकांना बाहेर काढण्याचं जेव्हा चालू आहे तेव्हा शेतीवर माणसांचा बोजा जास्त झालेला आहे, तो कमी करण्याची गरज आहे. जसं मानवाच्या उत्क्रांतीमध्ये पहिल्यांदा आपण जंगलात राहत होतो, जंगलातून शेतीचा शोध लागला, शेतीचा शोध शेतीवर आलो, ते शेतीला पूरक ठराव म्हणून ते शेतीतून बाहेर गेले आणि शेतीच्या लागणाऱ्या अवजारापासून सगळे धंदे सुरू केले. म्हणजे मेन युनिट आणि अँसिलरी युनिट अशा पद्धतीची ते शेतीची कारखानदारी होती. हा निघत 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 अमेरिकेसारख्या देशामध्ये हा आकडा 98% निघून गेला आणि 2%वर राहिला. भारतामध्ये तो आकडा 70%वरच अडकला, बाहेर निघाला नाही. पहिल्यांदा 12% लोक निघाले, तेवढेच पुढे निघाले, थोडे अजून शहरात निघून गेले, तर ते 30% 35%वर तो आकडा गेला. धंदा करायचे त्याप्रमाणे त्या जाती ठरल्या गेल्या. आता तो शिंपी जातीचा माणूस हा त्या जातीच्या बाहेर निघून गेला. म्हणजे शिंपी ही जातीपुरती राहिली, पण ॲज अ धंदा पाहिला तर तो इतका मोठा पुढं गारमेंट इंडस्ट्रीमध्ये तो धंदा मोठा झाला की ती जात राहिली नाही, तो धंदा फोफावत गेला. लोहार आहे तर लोहाराचा मेकॅनिकल इंजिनियर टाईप, मेटलॉर्जी टाईप असे जे बदल होत गेले आणि ती जात राहिली नाही आणि तो धंदा मोठा होत गेला. पण शेती नावाचा जो शेतकरी नावाचा जो प्राणी शेतीवर अडकला, शेतकरी नावाची जात तयार झाली, ती मात्र मोठी झालेली नाही, त्याचा धंदाही मोठा झाला नाही. म्हणून त्याचा धंदा मोठा व्हायचा असेल तर शेती मोठी झाली पाहिजे, शेती फायद्याची झाली पाहिजे. यामुळं शेतीला वाचवलं पाहिजे. सगळी बंधनं शेतीवरच आहेत. लँड ॲक्विजिशन ऍक्ट घ्या, सिलिंगचा ऍक्ट घ्या, मिनिमम लँड होल्डिंग ऍक्ट घ्या, आदिवासींचा लँड होल्डिंगचा कायदा घ्या. असे जर शेड्यूल 9 मध्ये जे आम्ही घटनेमध्ये आमच्या विरोधात असलेले कायदे म्हणते, तर 284च्या वर कायदे हे
शेतीवरचेच कायदे, शेतीविरोधीच कायदे आहेत. याचा अर्थ शेतीला वाचवण्याची गरज आहे, शेतीला प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. कर्जही माफ होते ना, तर शेतकऱ्याचं कर्ज माफ होते. शेतीवरचं सरसकट कर्ज माफ नाही होत. एखाद्या शेतकऱ्याचा जितका सातबारा आहे त्याच्यातलं इतका टक्के कर्ज झालं, पण ते शेती क्लीन होत नाही. आमचा सातबारा क्लीन होत नाही. आणि त्याच्यामुळं शेतीला जोपर्यंत व्हायबल युनिट, इकॉनॉमिकल युनिट बनवणार नाही तोपर्यंत शेतकरी वाचणं शक्य नाही, शेती वाचणं शक्य नाही, असं मला वाटतं. म्हणून मी हा विषय मांडला. आता शेती न परवडण्याचं कारण एक्सेस मॅन लोड. त्याच प्रकारे आपण शेतीची पत जी घसरत चाललेली आहे, पीक पद्धती, नगदी पीक आणि शेतीचं व्यापारीकरण झाल्यामुळं फायदा होतो का तोटा होतो? हा, शेतीचं व्यापारीकरण झालं तर फायदा होतो, हे लक्षात घ्या. शेतकरी संघटना म्हणा, शरद जोशी म्हणा, त्यांची मांडणी काय होती? शेतकऱ्याच्या व्यापारी हक्कासाठी आम्ही लढाई केली. शेती फायद्याची झाली पाहिजे आणि हा आमचा धंदा फायद्याचा झाला पाहिजे, म्हणजे व्यापारी पद्धतीने हा मोठा फायद्याचा झाला पाहिजे. ही काही जीवनशैली नाही. जसं तमिळ भाषे सोडल्यास कोण्याच भाषेमध्ये याला प्रोफेशनलिझम ज्याला म्हणतो, व्यावसायिक शेतकरी असा शब्द नाहीये. तमिळ भाषेमध्ये शेतकऱ्याला व्यवसायगल म्हणतात. व्यवसायगल म्हणजे व्यवसाय करणारा. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? शेत करणारा. गुजरातीमध्ये काय म्हणतो आपण? खेडूत म्हणजे गाववाला. कन्नड किंवा तेलुगूमध्ये आपण काय म्हणतो? रयत, जनता, रयत संघा. शेतकरी संघटना जर आपण कन्नडमध्ये म्हणायचं असेल तर रयत संघा. रयत म्हणजे जनता, रयत म्हणतो की ना आपण, जनता. किसान, किसान या शब्दाचा मला आजही अर्थ शेतीशी संबंध कळला नाही. याचं फक्त तमिळ एक भाषेमध्ये शेतकरी हा प्रोफेशनल आहे. आणि शरद जोशी किंवा शेतकरी संघटनेने म्हटलेलं आहे शेतकऱ्याला हा प्रोफेशनल म्हणजे त्याचा तो प्रोफेशनल झाला पाहिजे, तो व्यापारी झाला पाहिजे, त्याला शेतीचे व्यापारी हक्क मिळाले पाहिजेत. मला ऊस लावण्याचा अधिकार आहे पण ऊसावर प्रक्रिया करण्याचा अधिकार नाहीये. मला ऊस लावण्याचा अधिकार आहे पण ऊसाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून जोपर्यंत याला व्यापारीकरण होणार नाही, प्रोफेशनलिझम होणार नाही, तोपर्यंत शेती सुधारणार नाही. एकदम व्यापाराला जर तुम्ही विरोध मानत असाल तर तुमचं चुकीत. ज्या ज्या जाती, जो समाज व्यापाराला विरोध केला ते सर्व समाज हा बॅकवर्ड समाज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ज्या ज्या समाजाने व्यापाराला देवतेप्रमाणे समजलं, बाजाराला एक संधी समजली, तो समाज हा प्रगत समाज ठरलेला आहे. जगामध्ये कुठे जाऊन तुम्ही पहा तर या लाईननं आपण पाहतो. पण बाजाराला आपण बाजारीकरण म्हणजे वाईट जे समजतो एकदम चुकीचं आहे. आणि व्यापारी शेतकऱ्याला लुटतो, व्यापारी लोकांना लुटतो, ह्याही वाक्यामध्ये मला काही तथ्य सापडत नाही. कारण व्यापारी जर शेतकऱ्याला लुटतो, व्यापारी जनतेला लुटतो असं तुम्ही म्हणत असाल तर माझं म्हणणं हे आहे की लुटतो या शब्दाचा अर्थ काय? लुटण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता. तुम्हाला कायदा लावून लुटता येतं किंवा हत्यार लावून लुटता येतं. मग कायदाही व्यापाऱ्याच्या हातात नसतो आणि हत्यारही त्याच्या हातात नसतो. लुटतो हा शब्दच तुमचा चुकीचा ठरतो. हा, तो सरकारसोबत संगनमत करून काही करू शकतो, हे तुमच्या कायद्याचे लूपहोल असू शकतात. पण व्यापारी लुटतो, व्यापारी लुटारू असतो, ही गोष्ट खोटी. मला अवतरण चिन्हामध्ये सरकार हा शब्द जो आहे, जे शरद जोशी म्हणायचे की सरकार शेतकऱ्याला लुटतं म्हटलं तर आम्ही त्याला मानायला तयार आहे, पण व्यापारी लुटतो म्हणायला आम्ही काय मानायला तयार नाही. पण सरकार कायदे लावून लुटतो किंवा तोफा लावून लुटलेला आतापर्यंतचा इतिहास आहे. शिवाजी महाराजासारखा एखादा राजा सोडला तर राजा हा लुटारूच असतो, अशी आमची मांडणी राहिलेली आहे. कारण शिवाजी सारखा राजांनी आम्हाला म्हटलेलं, म्हणजे जनतेला त्यावेळी म्हटलेलं आहे की शेतकऱ्याच्या देठाला जर कोणी हात लावलं, त्याचं जर नुकसान केलं तर त्याचे हात कापण्यात यावे, इथपर्यंतची शिक्षा राजा त्या काळात त्यांनी दिलेलं. एकाच राजाचं आम्ही स्टेटमेंट ऐकलं, बाकीच्या राजाचं नाही. बाकीचं सगळे लुटण्याची व्यवस्था तयार केली होती. म्हणून राजा जर असेल तर तो कायदा सुव्यवस्था सोडल्यास बाकी धंद्यात नाही आला तर शासन फायद्याचं. शासन जर आपलेच धंदे करू लागले आणि शेतकऱ्याला धंदे करू दिले नाही आणि सगळ्या फॅक्टरी आपल्या हातात ठेवले, सगळे धंदे आपल्या हातात ठेवलेच, राजा व्यापारी, जनता भिकारी असं होतं. म्हणून व्यापार हा महत्वाची गोष्ट आहे.
आणि शेतीच्या व्यापारीकरणाकडे आपण गेलं पाहिजे, शेतीच्या प्रोफेशनलिझमकडे आपण गेलं पाहिजे, शेतीच्या फायद्याकडे गेलं पाहिजे, पुन्हा शेती फायद्याची झाली पाहिजे. आता आपल्याकडं पंजाब, हं. हरियाणा हं. शेतकरी आंदोलन सुरू आहे. हं. देशाच्या परराष्ट्रातही चालू आहेत. हं. नेमकं ही शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची अन्नदाता हं. याला आंदोलन करण्याची भारतात आणि भारताबाहेर जी वेळ आली त्याचं कारण काय? हा, मी हे एकच वाक्य शरद जोशींचं मी तुमच्या पुढे मांडतोय, त्याच्यातून सगळ्या जगाचं त्याच्यातून तुम्हाला सार मिळेल. शेती हा धंदा तोट्याचा आहे आणि तो तोट्याचा राहावा यासाठी सगळेच अवतरणचिन्हामध्ये सगळेच सरकार प्रयत्न करतात. म्हणजे भारताचंही सरकार करेल, रशियाचं करेल, अमेरिकेचं करेल, प्रत्येक देशातलं करेल. आता फक्त शेतीवर माणसं टिकवून ठेवण्यासाठी सरकार काय काय प्रयत्न करतं, लुटण्याचं सरकार सगळं लुटतं हे तर जग जाहीर आहे. फक्त आता शेती जर बंद पडली तर सगळं बंद होऊन जाते, त्याची लूट पण बंद होऊन जाते. म्हणून प्रत्येक सरकार हा शेतकरी शेतीवर टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्यात सूट सबसिड्या देऊन त्याला काहीतरी देऊन तिथं बसवा रे बाबा, त्याला बाहेर निघू देऊ नका, असा सरकारचा प्रयत्न असते, जो जगातही चालू आहे. आता जी काही आंदोलनं चालू आहेत जगापुढे, जगामध्ये जे आंदोलन आहे ते तुमच्या समोर ठेवण्याचा मी कोशिश करतो. सगळीकडे शेतीवर कोणीही राहायला तयार नाही, कारण शेती हा अवघड धंदा आहे. इथं घाम गाळावं लागतं, अश्रू टाकावं लागतात, रक्त आटवावं लागतं, तर शेतीचा धंदा होतो. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की मला आराम पाहिजे, तर हा धंदा होऊ शकत नाही. मग त्याला जर त्या शेतीवर आपल्याला पाठवायचं असेल तर यू हॅव टू पे फॉर दॅट. तुम्हाला त्याच्यासाठी किंमत चुकवावी लागेल. किंमत चुकायला झालं तर त्याच्या शेतीमालाला भाव खुल्या व्यवस्थेप्रमाणे, बाजार व्यवस्थेप्रमाणे दिलं पाहिजे. आणि तुम्ही जर सबसिडी करून किंवा तुम्ही जर PDS मार्फत फुकट अन्न द्यायला लागलात तर हा शेतकरी टिकणार नाही, असं जगाचं चित्र आहे. म्हणजे व्हेनेझुएला आता फुकट वाटण्यामध्ये व्हेनेझुएला बर्बाद झाला, तसं काही देश आता बर्बाद होण्याची शक्यता तयार झालेली आहे. आता एक बेल्जियममध्ये आंदोलन चालू आहे. बेल्जियममध्ये आंदोलन काय चालू आहे? शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे. तिथं आहे की बेल्जियम हा बंदिस्त व्यवस्थेवाला आहे, समाजवादी व्यवस्थेवाला आहे किंवा सोशलिस्ट पॅटर्नवाला देश असल्यामुळं तिथं तिथले वेतनवाढ वगैरे जे आहे ती किती असली पाहिजे, मजुरांना वेतन काय असलं पाहिजे, अशा प्रकारचं आंदोलन आहे जे बेल्जियमचं आंदोलनचं. दुसरं आहे फ्रान्सचं आंदोलन. फ्रान्सचं आंदोलन हे आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळं तिथल्या शेतकऱ्यावर बंधन यायला लागलेत की खतं वापरायचे नाहीत, पेस्टिसाइड वापरायचे नाहीत, शेती अशाच प्रकारची केली पाहिजे. पर्यावरणवादी येऊन ते शेतकऱ्यांना शिकवतात की अशा पद्धतीची शेती करा. खरं तर पर्यावरणाचा जी काही जोपासना होते, जे शेतीतून जितकी होते तिथं इतर गोष्टीतून होत नाही, तरी तिथं ते तशा प्रकारची आंदोलनं चालू आहेत तिथले शेतकरी भोगत आहेत. इटलीमध्ये जे आंदोलन आहे ते थोडंसं भारतासारखं आंदोलन आहे की तिथं जे शेतीमध्ये घातलं जातं खर्च, तितका खर्च निघत नाही आणि उत्पादन खर्चाच्या आधारित भाव मिळाला पाहिजे, म्हणून इटलीमधलं आंदोलन आहे. जर्मनीमध्ये जे आंदोलन आहे ते जर्मनीमध्ये आंदोलन आहे की सबसिडीच्या बाबतीत, की तिथल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त सबसिडी दिली जाते आणि त्यातल्या तर डिझेलमध्ये सबसिडी दिली जाते. ट्रॅक्टरचा किंवा यंत्रांचा वापर जास्त आहे. तिथल्या पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की त्यांची डिझेलची सबसिडी जर कमी केली तर ते जास्त डिझेल वापरणार नाहीत, जास्त डिझेल वापरणार नाही तर जास्त पोल्युशन होणार नाहीत. असं कुठंतरी आडग्राही मांडणी त्यांची चालू आहे. त्यांचं एक आंदोलन तिथं जर्मनीमध्ये चालू आहे. पोलंडमध्ये एक आंदोलन चालू आहे. पोलंडमधलं जे आंदोलन आहे तर ते थोडंसं वेगळ्याच पद्धतीचं आंदोलन आहे. बाजूला जो युक्रेन आहे तिथे युद्ध चालू आहे आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू असल्यामुळे युक्रेन तर गव्हाचा फार मोठा देश आहे, गहू उत्पादनाचा. आज युद्धामुळे तो काही बाहेर देशांमध्ये एक्सपोर्ट करू शकत नाही, व्यापार करू शकत नाही. बाजूचं राज्य पोलंड आहे, मग पोलंडमध्ये नेऊन डम्पिंग सुरू करतो आणि पोलंडच्या शेतकऱ्यांचा तिथं घाटा होतो. म्हणून तिथं म्हणजे वेगवेगळे आंदोलन चालू. आपलं पंजाबमधलं आंदोलन काय चालू आहे? आता 40 वर्षापर्यंत आपण पंजाबमधून गहू आणि तांदूळ घेत राहिलो आणि ते PDS मार्फत वाटत राहिलो आणि मग पंजाबच्याही शेतकऱ्याला अशी सवय झाली, सरकारची सवय झाली. खरं तर सरकारची सवय व्हायला नाही पाहिजे होते. त्यांना खुल्या व्यवस्थेत बाजारात येऊन स्पर्धा केली असती तर पंजाबचा शेतकरी आजही टॉप 1चा राहिला असता. पंजाबची आता आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की 16व्या नंबरवर गेलाय भारतामध्ये. म्हणजे जे काही 4 राज्य कंगाल झालेले आहेत त्याच्यात पश्चिम बंगाल आहे,
पंजाब आहे, बिहार आहे आणि केरळ पण आहे. केरळ हे सुधरेल, कारण त्यांचं टुरिझम वगैरे आहे, शिकलेले लोक बाहेर काम करतात, थोडीशी आर्थिक परिस्थिती सुधरेल. पण हे 3 राज्याची स्थिती मधल्या त्यातल्या त्यात पंजाबची स्थिती एवढी वाईट का आहे? एवढा टॉपचा पंजाब, 5 गंगा असलेला पंजाब, सगळ्यात जास्त उत्पादन काढणारा पंजाब. पंजाब हा सरकारच्या पीडीएस वाल्या किंवा बाजार समितीच्या यंत्रणेमध्ये, जसं आपल्याकडे साखर कारखानदारांची साखरेची जशी लॉबी आहे, एक वेळा ऊसाचा शेतकरी ऊस लावला की त्या कारखानदाराचा गुलाम होतो, तसं पंजाबमधला शेतकरी गहू आणि तांदूळ या उत्पन्नावर तो अवलंबून आहे. आणि सरकारने खरेदी नाही केली की मग जसं इथं कारखानदारांनी खरेदी केल्यानंतर ऊसाचा शेतकरी बर्बाद होतो, तसं गहू आणि तांदूळ जर सरकारने एफसीआय मार्फत, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत जर खरेदी केली नाही तर तिथलाही शेतकरी बर्बाद होतो. आणि तो म्हणायला लागला की आता सरकार पक्क राहिलं पाहिजे, सरकारने फिक्स भाव, गॅरंटेड भाव दिला पाहिजे, खुल्या व्यवस्थेची आम्हाला गरज नाही, आम्हाला WTO मधून बाहेर काढा. म्हणजे विचित्र मागण्या त्यांच्या तिथं सुरू झालेल्या आहेत. मूळ जे बिमारी आहे त्या बिमारीचं औषध न मागता त्यांनी भलतंच औषध मागायला लागलेत. त्याच्यामुळं तेही आंदोलन एका विचित्र पद्धतीनं चालू आहे. ओव्हरऑल जगामध्ये जे काही आंदोलनं चालू आहे, उत्पादक माणसांची ही आंदोलनं आहेत, उत्पन्न वाढवणाऱ्या माणसांची ही आंदोलनं आहेत. आणि जो ग्राहक आहे आणि त्याला जर तुम्ही स्वस्त देण्यासाठी उत्पादकाला मारणार असाल तर जगामध्ये हे आंदोलन भयानक रूप घेईल. ज्या दिवशी ही सर्व मांडणी शरद जोशीच्या पद्धतीने सुरू होईल, काल मार्क्सपेक्षा शरद जोशीचा विचार खूप मोठा होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि खुल्या व्यवस्थेनीच गेल्याने हे प्रश्न सुटू शकतात हे आपल्याला विस्तारित पद्धतीने मांडता येते. कमी वेळ असल्यामुळे आपण थोडक्यात मी हा सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मित्र हो, मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि गुणवंतराव पाटील यांनी शेती टिकली पाहिजे आणि जगामध्ये शेतकऱ्याचे आंदोलन कसे कसे कुठं कुठं आहेत याचा आढावा दिला, अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली. मी गुणवंतराव पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो. ते आमचे मार्गदर्शक, हितचिंतक आणि सल्लागार आहेत. पुनश्च एकदा मराठवाडा नेता मीडिया हाऊसच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार.